जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आपले गोरे बांधलेले आहेत बघा तिकडं. आज सकाळी 6 वाजता येऊन बांधले होते. तर चला आता सोडून न्यायचेत वापस. बघा मित्रांनो, आज ऊन पण लय झालंय. तर चला आता सकाळी बांधलेले आहेत, त्यांना सोडायचं, पाणी पाजायचं आणि तिकडे आखाड्यावर नेऊन बांधायचे. कुठे बघा मित्रांनो, सोयाबीन कशी आहे. चला लगेच कुठं बांधले होते मी विसरलो का. सकाळीच येऊन बांधले, कुठं बांधले बघावं लागेल. काय गेले सुटून पळून. आहेत मित्रांनो, आहेत ते बघा तिकडे. तर चला यायला सोडू. तर मित्रांनो थांबा 1 मिनिट, तुम्हाला मी काहीतरी दाखवतोय. मला काय करायचं कॉमेंटमध्ये त्याचं नाव सांगायचं. हे बघा, हे बघा, हे छोटस फळ, याचं नाव सांगा कमेंट मध्ये. याला खातात. हे बघा, हे पूर्ण पिकले नाहीत आणखीन. तर चला, ज्यांना ज्यांना माहिती आहे ते कमेंट मध्ये याचं नाव सांगा. चला परत एकदा दाखवतो मी. हे बघून घ्या, हे बघा, याला असे काटे राहतात आणि हे असे फळ राहतात. तर ज्यांना ज्यांना माहिती आहे ते सांगा याचं नाव काय. मस्त आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये बीज राहते. हे बघा मित्रांनो, आपली सोयाबीन. तर चला बघू किती शेंगा लागल्या. मस्त शेंगा तर मस्त आल्या, पण आता निसर्गाने साथ दिली तर आहे, नाहीतर गेली. तेव्हा या खालच्या पट्टीमध्ये तर पूर्ण गवतच गवत झालं. ते बघा, ते तिथे एक बांधलेलं आहे, ते तिथे एक आहे आणि तिकडे एक आहे. तर आता द्यायला सोडायचं, पाणी पाजायचं आणि तिकडे दुसरीकडे नेऊन बांधायचं. तर आज माझ्या मागं कशामुळं लागलेलं आहे माहिती आहे मित्रांनो हे काम. तर आज आहेत आमचे पित्र. तर सगळेजण घरी गेलेले आहेत, त्याच्यामुळे हे सगळं काम जे आहे ते माझ्या मागं लागलेलं आहे. तर चला करून टाकू तेवढं काम. हे बघा मित्रांनो, हे इथं हे बघा कसं मागं मागच येते. चल चल, आता येत नाही. चल म्हणल्यावरती येत नाही. आलं 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 हुशार. चल तू थांब तिकडेच, मी जातो. हे बघा मित्रांनो, हे इथं एक बांधलेलं आहे आणि एक तिकडे आहे. तर चला यायला इथून सोडू आणि पाणी पाजू आणि तिकडे घेऊन जाऊ. ते यांचं असं आहे, या दोन्हींना सोबत नाही नेऊ शकत. सोबत नेलं की हे भांडणं करतात. ते बघा गाईस तिकडं, तेव्हा एक आशिक बघा गाणे म्हणतोय एकटाच. थांबा मी दाखवतो. ते बघा गाईस, तो एक मोठा आशिक आहे. त्याला त्याच्या आयटमने सोडलं होतं, त्याच्यामुळे ते आतापर्यंत सदम्यामध्ये आहे. तर चला मी तुम्हाला भेटून आणतो त्याला. पूर्ण पूर्ण उतारे खाली. काय करायला रे.
बघू काय चालू आहे त्याचं. हे बघा, मी म्हणलं कोण आहे इकडे गाणे म्हणायला, तर नंतर कळालं की इकडे गाणे म्हणणारा आशिक आहे. त्याचं नाव आशिक नाही आहे बरं गाईज, तो लय मोठा आशिक आहे म्हणून त्याला सगळे आशिक म्हणतात. रोज रोज बघितलं का? हे बघा, हे इकडं ढोरं चरत आहेत, तिकडे बघा सोयाबीन जाऊन खाल्ली तरी पण हे इकडं गाणेच म्हणत आहे. तर चला मित्रांनो, याला करू द्या याचं काम. आपण जाऊ तिकडं, आपले गोरे पाणी पाजायचे आणि वरी नेऊन बांधायचे. हा हो देतो सोडून तुला. तर चला लवकर लवकर जावं लागेल. परत हे सोडले की परत बैलांना खायला टाकायचंय. यांना पुन्हा एक सोबत नाही नेता येत, तिकडे अगोदर एक नेऊन बांधावं लागते पलीकड, परत वापस येऊन परत दुसऱ्याला न्यावं लागते. असं सोबत नेले की भांडणच करतात दोघं. तर चला अगोदर आपण याला सोडू, याला तिकडे नेऊन बांधू आणि मग परत दुसऱ्या ह्याला घेऊन जाऊ. तर चला आधी एकालाच नेऊन बांधावं लागेल, परत वापस यायचं आणि ते दुसरे त्याला घेऊन जायचं. सोबत कशामुळे नेत नाही मित्रांनो माहिती का? सोबत जर नेलं तर हे दोन असे भांडणं करतात, मग त्यांचे भांडणं पण सोडवता येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बघा, इकडून पण सोयाबीन आहे आणि तिकडून पण सोयाबीन खातात, त्यामुळं पण. तर चला याला बांधू आता इथं कुठं आणि परत लगेच त्याला आणायला जाऊ. तर चला याला टाकलं इथं बांधून, आता ते तिकडलंय त्याला पण घेऊन येऊ. तर चला मित्रांनो, आता याला सोडू आणि याला घेऊन जाऊ तिकडं. आता मस्त जगलेले आहेत, आता पाणी पाजायचं आणि दुसरीकडे बांधायचे. अरे काट्यामध्ये अटकले, काट्यामध्ये अटकले गाईस. तर चला याला पण जाऊ घेऊन तिकडे. दोघांना पण आणलेलं आहे इकडं. तर इथून सोडू आता आणि तळ्यावरती पाणी पाजू आणि तिकडे बांधून टाकू. हे बघा, हे बघा कसं करते, भांडणं खेळायसाठी तयारच आहे, भांडणं खेळायसाठी. त्याच्यामुळे लांब लांबच ठेवावं लागतं या दोन्हींना. हे बघा मित्रांनो, हे पोहोचलो तळ्यावर. आता इथं पाणी पाजू यांना. हे बघा इथं पाणी पाजू आणि घेऊन जाऊ वरी. हे बघा मस्त पाणी पिता येत. आता इथं आता पाणी पाजायचे आणि तिकडे घेऊन जायचं. हे बघा, हा एक मागच फिरतंय. अरे ते तर दुसरीकडेच जाते, मला पलीकडून जावं लागते वाटतं. तर मित्रांनो ते जाते वाटते सोयाबीनमध्ये. पहिले याला बांधावं लागेल, पहिले त्याला तिकडे आणून चिखलांना पळावं लागेल. ते बघा गेलं तिकडं. पकडली, या पळून जात होता. तर या दोन्हींना बांधून टाकले पाणी पाजून. एकाला बांधले इथं आणि एकाला तिकडे. हे दोन्ही असे आहेत की यांना जवळ बांधायला पण जमत नाही. तर चला बघू आता बैलांना खायला टाकू. हे बघा, हे आपले बैल. तर मित्रांनो चला बैलांना खायला टाकू आता. हे बघा झाडाला सीताफळ कसे मस्त लागलेत. चला मित्रांनो, कडबा तर काढून घेतलाय, आता टाकू खायला त्यांना.
मला तर वाटतंय यांना कुठेतरी दुसरीकडे बांधावं, कारण यांची जागा जी आहे ना ते पूर्ण खाली चिखल झालाय. रात्री पाऊस होता त्यामुळे चिखल झालाय. हिला टाकून देऊ आपण. कुठं घुसला आणि अडकला आता तिकडं. थांब 2 मिनिट. तर मित्रांनो मला बघा इथं काय सापडलेलं आहे. माझा जुना फोन कुठं पडलाय हे बघा. काय हाल झाले त्याचे. एकदम जुना. याचं तर काही काम नाही. आता शेळ्या राहिलेल्या आहेत, तर आता आधी यांच्यासाठी पाला आणावं लागेल. तर आता पाला आणून यांना टाकायचा, मग आपलं काम फिनिश. मग काही काम राहत नाही. तर चला लवकरच आता यांच्यासाठी पण पाला घेऊन येऊ. काहीच आज एवढं ऊन पडलंय आणि गरमी पण खूप होते. तर चला लवकर यांच्यासाठी बघू कशाचा पाला आणायचा आहे. आपला हतियार कुठे, सॉरी हतियार नाही ते पाला कापायसाठी आहे, तेच कुठे बघतो. तर चला आता काय करायचं, शेळ्याला पाला आणून टाकायचा. तर त्याच्यासाठी आपल्याला दोरी घ्यावं लागेल पाला बांधायसाठी. तर चला जाऊ आता पाला आणायला. पाला घ्यायसाठी आलो आणि पाऊस सुरू झाला. तर चला बघू, आपल्याला फास्टमध्ये पाला तोडावं लागेल आणि जास्त पाऊस यायच्या अगोदर घेऊन जायला लागेल. तर बघू कशाचा पाला तोडायचा. तर चला समोर दिसते एक झाड. हे बघा, हे पाला तोडणार आहेत आपण. सांगा कशाचा आहे, सांगा फास्ट कमेंट करून कशाचा आहे पाला. तर चला फास्टमध्ये तोडून घेऊ आता. तर चला मित्रांनो, आपला पाला तोडून झालाय. तर आता जायचं आणि शेळ्यांना टाकून द्यायचं, मग आपलं काम फायनल. तर आलेलो आहे आखाड्यावर. तर चला मित्रांनो, आता लवकर हा शेळा सॉरी हा पाला शेळ्यांना बांधून टाकू. सरक बाजून सरक. हा गुड बॉय. तर चला मित्रांनो, आपलं पूर्ण काम झालेलं आहे. शेळ्यांना पण पाला बांधून झालाय. तर सकाळपासून नुसतं कामच करत आहे. तर चला फायनली आपलं पूर्ण काम संपलं. तर चला भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगावं लागते तुम्हाला, पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाही. तर चला भेटू लवकरच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.